ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यान योग. योग साधना भाग 17. कुंडलिनी जागृती. ओव्या आहेत 269 ते 270. योगाभ्यासाने साधकाचा देह कसा तेजस्वी होतो त्याचे वर्णन केल्यावर ज्ञानदेव साधकाला प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे थोडक्यात वर्णन करतात. मग समुद्रा पहिली कडील देखे, स्वर्गीचा आलोचू ऐके, मनोगत ओळखे मुंगी येचे. मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालतो, पण पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक प्रकारच्या सिद्धी त्यास प्रसंगानुरूप प्राप्त होतात. साधक ध्यानाभ्यासास बसला की कोंडलेल्या अपानवायूमुळे त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. ती 3.5 वेढे घेऊन अधोमुख होऊन बसलेली असते. ती जागी होऊन आपले वेढे सोडवते व ऊर्ध्वमुख होते. जागृत झाल्यावर ती सुषुम्ना मार्गाने मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान चक्र भेदून नाभीमागे असलेल्या मणिपूर चक्रापर्यंत येते. तिथे पोचेपर्यंत साधकाचा प्रवास कसा होतो ते आतापर्यंत ज्ञानदेवांनी सांगितलं. कुंडलिनी येथे पोचली की साधकाचा देह शुद्ध व निर्मळ होतो. ती जे गरळ ओकते त्या विषरूप अमृताच्या योगे प्राणवायू जगतो व गात्रातली गेलेली शक्ती परत येते. त्यावेळी चंद्रामृत पाझरून कुंडलिनीच्या मुखात पडते व साधकाला एक वेगळेच तेज प्राप्त होते. इथून पुढे योग्याला भुरळ पाडणाऱ्या सिद्धींचा प्रांत सुरू होतो. अणिमा, लघिमा वगैरे अष्टमहासिद्धी प्रसिद्ध आहेत. अनेक महापुरुषांच्या चरित्रातही त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धींची वर्णने भाविकांनी केलेली आहेत. सांप्रतच्या काळात चमत्कार करणाऱ्या संतांमध्ये गोंदवलेकर महाराजांचं नाव अग्रणी आहे. पातंजली योगसूत्रातील विभूतीपादात याचे सविस्तर वर्णन केलेलं आहे. पतंजली सांगतात की अशा योग्याला पूर्वी होऊन गेलेल्या व पुढे होणाऱ्या गोष्टींचे ज्ञान, अशी त्रिकाल सिद्धी, सर्व प्राण्यांची भाषा समजणे, अंतर्धान पावणे, देहाचा मृत्यू कोठे व कसा होणार आहे ते कळणे, दूरदर्शन, दूरश्रवण, भूक व तहान यांची पीडा न होणे, परकाया प्रवेश, पाण्यावरून चालणे, योगाग्नी प्रकट करणे, आकाशगमन, अशा अनेक सिद्धी त्या योग्याला प्राप्त होतात. तसेच त्या कशामुळे प्राप्त होतात त्याचे वर्णनही केलेले आहे. साधकाला अशा प्रकारच्या सिद्धींचा अनुभव येऊ लागला की त्याला कृतकृत्यता वाटते व तो सिद्धींमध्येच गुंतून राहतो आणि साधनेचा मुख्य उद्देश जो समाधी तो लांबच राहतो. म्हणून पतंजलींनी पुढे म्हटलं आहे की ते समाधा उपसर्गा व्युत्थाने सिद्धयः, म्हणजे या सिद्धी व्युत्थान कालातील सिद्धी असून त्या समाधीच्या मार्गातील अडथळेच आहेत. साधक या सिद्धींना भुलला की मग त्याचा योगाभ्यास बाजूलाच राहतो. म्हणून सिद्धी म्हणजे साधकाच्या मार्गातील विघ्नेच आहेत. म्हणून स्वामी स्वरूपानंद सुद्धा सांगायचे की वृद्धी, सिद्धी आणि प्रसिद्धी यापासून साधकानं नेहमी दूर राहावं. ज्ञानदेवांनी प्रसंगानुरोधाने त्या सिद्धींचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. ज्ञानदेव सांगतात की चंद्रामृताच्या तळ्यातून पाझरणारे अमृत प्राशन केल्यावर योगी ज्या अवस्थेप्रत पोचतो तेव्हा त्याला खूप सिद्धी प्राप्त होतात. त्याला 7 समुद्रापार घडणाऱ्या घटना पाहता येण्याची दूरदर्शन नामक सिद्धी, स्वर्गातील सुद्धा घटना घडणाऱ्या पाहण्याची शक्ती, त्याला मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या मनात चाललेले विचार ओळखता येतात. वायूप्रमाणे सर्वत्र संचार करता येणारे सर्वगामित्व, पाण्याचा स्पर्शही न होता पाण्यावरून चालत जाता येण्याचीही सिद्धी, अशा अनेक सिद्धी त्याला प्राप्त होतात. असे ज्ञानेशांनी योग्याला प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे थोडक्यात वर्णन केलेले आहे. वास्तविक गीतेत सिद्धींचा उल्लेख आलेला नाही, पण ज्ञानदेव आपल्या नाथ संप्रदायाची ओळखही जाता जाता श्रोत्यांना करून देत आहेत. पुढे त्याने कुंडलिनीचे वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.